मी गुरुराज न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करतो। सुपरफास्टमध्ये घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। पुण्यातील फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवाराच्या वाहनातून अवैध दारूचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली। येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला झाला असून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 118 कोटी खर्चून बनवलेला सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल आता मेट्रोच्या कामासाठी 66 ठिकाणी फोडला जाणार असल्यानं नागरिकांच्या त्रासात भर पडणार आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसी क्लासेसतर्फे 11वी नीट, जेई आणि सीईटी प्रवेशासाठी 50 पेक्षा अधिक केंद्रावर एकाच वेळी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली आहे। जगप्रसिद्ध कार निर्माती कंपनी फोक्सवॅगन चाकणमधील प्लांटमधून 2300 कर्मचाऱ्यांना VRS देऊन घरी पाठवणार असल्याने मोठी खळबळ उडाली आहे। पुणे ग्रँड जागतिक सायकलिंग स्पर्धेसाठी नसरापूर वेल्हा राजगड या मार्गावर होणाऱ्या रस्ता दुरुस्तीचं काम निकृष्ट होत असून या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। पुण्याच्या इंदापूर शहराच्या बाह्य वळणावर महात्मा फुले चौकातील सर्व्हिस रस्त्याच्या दुरुस्तीनंतरही राडारोडा रस्त्यावरच पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली। साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ शाहू स्टेडियम येथे ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला। दौंड शहरातून जाणाऱ्या सांगली मनमाड मार्गावरील उड्डाणपुलावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली। दौंड तालुक्यातील नवीन गार गावात एका शेतकऱ्यावर लोखंडी गज आणि काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। गोंदियात भगवती मानव कल्याण संस्थेच्या वतीने जनजागृतीसाठी 10 किलोमीटर लांबीची नशामुक्त अभियान रॅली काढण्यात आली। इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागात जाण्यासाठीची लिफ्ट महिन्याभरापासून बंद अवस्थेत असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळतं। खासदार प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांच्या वतीनं गोंदिया शहरात पहिल्यांदाच हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलं। या बातमीसह सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।